ते शामराव शनपड जांगरगुत्तेचं घर कुठे आहे? कहून काय काय माहिती त्याच्याशी? सोयरीक जमवायची तिथं, आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी. तुम्हाला दुसरं पोरग नाही भेटलं का? कहून पोरात की खराबी का? खराबी? अहो पोराला नांद आहे. काय याचा नांद आहे? तुम्ही मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो, पोराला बयाचा नांद आहे. अहो लग्नाच्या आधी पोराची एक दोन लपडे राहतेच. अहो कर्ज बिल आहे त्याच्यावर, बँकेनं घरावरचे पत्र काढून नेलते म्हणून सलाप टाकला ते ना. चांगली गोष्ट आहे ना सलाप टाकला तर. अहो तुम्हाला समजू राहिली नाही, मला सोयरीक मोडाची आहे, म्हणजे जमू नका तुम्ही तिथं. पोरग एक नंबर आहे पण. पोराला काय पाहता, त्यानं जमीन भाड्यानं गेले. म्या 7-12 पाहिला, त्याच्या नावावर जमीन. तुम्हाला मायावर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे? अहो माणसं खोटं बोलते, कागदनी. अहो मॅच किद्दा श्याम्याला बेंदाडीतून उचलून आणले. बेंडाला साफ करता का तुम्ही? अहो दारू पिऊन पडतो तू कुठे बी. मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर. अहो मी जर खोटं बोलता असन तर माया मरेल बापाची शपथ. मावा एक बी शब्द जर चुकीचा निघला तर माया पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात आणा. मला भरोसा नाही बसू राहिला तुमच्यावर. अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्यासारखा आहे. ए भडव्या, काय बोल राहिला तू? मस्ती आला का जास्त? अहो मी तुमचा शुभचिंतक आहे. पोरग जवळून पाहिल्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही? अहो आमच्या पंचकृषी सगळ्यात जायल पोरगा आहे ते. मग आता सोयरीक कुठे जमवू आम्ही? मग पोरगा आहे ना. काय काम करतो तुमचं पोरग? आपलं पोरग कलेक्टर होता राहिला एका मार्काना. म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी? नाही, एकच मार्क पडला त्याला परीक्षेत, पण गॅरंटी आहे आपली पुढच्या 60-70 वर्षामध्ये तो कलेक्टर होईन म्हणजे होईनच. वय किती तुमच्या पोराचं? तसा तो 36चा आहे पण दिसतो 21चा. मग पोरग थोडी ते माणूस देऊ. बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या. तुमच्या पोराचा 50% डाटा आटपला आणि 50% डाटा राहिला आता. म्हणजे तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली, आधी राहिली, आता त्याचं लग्न नका करू, संन्यास घ्यायला हवा त्याला. बाई अजून एक पोरग आहे आपलं, चालन का? त्याचं वय काय? पोटातच येते त्याच्या मायच्या अजून. चालावं, लय जायला दिसला मला ह्यो माणूस. आई आता शाळा सुरू होऊ राहिल्या, मला वह्या आणि दप्तर पाहिजे. मला बी कंपास आणि डब्याची वही पाहिजे. बाळा हो, मी उद्या रोजाना जाणार आहे. कामाचे पैसे आले की घेऊ तुम्हाला वह्या आणि कंपास. हा खायला काय केलं? भात. रोज रोज भात खाऊ का मी? घरात काहीच नाहीये दुसरं. मला शहाणपणा शिकवते का? बाबा मारू नका ना बाबा. बाबा आईला मारू नका बाबा. घरातला सगळा दाणा इकून टाकला तुम्ही, आता काय करू मी खायला? लय तोंड चालतं का तू? थांब बाबा, मी पाया पडतो तुमच्या, मारू नका आईला बाबा. बाबा सोडा आईला बाबा. आई आई